मोदी कधी आले? दुपारी PM. शिवराज सिंग चौहान कधी आले? AM. ॲग्रिकल्चर मिनिस्टर आधी आले आणि PM पंतप्रधान नंतर आले. म्हणजे 24 तासी घड्याळामध्ये रात्रीचे 12 पासून तर 24 तास होईपर्यंत पुन्हा 12 वाजत नाहीत. घड्याळ 12 तासे आणि 24 तास या दोन प्रकारचे आहेत, बरोबर. पण आपली जास्तीत जास्त कन्फ्युजन होते AM आणि PM मध्ये. AM आणि PM. पहिल्यांदा AM आणि PMचं काय करू आपण? लॉंग फॉर्म पाहू. म्हणजेच काय? AM म्हणजे काय? कोणाला सांगता येईल? ANTE अँटी आणि मेरिडियम. मेरिडियम दुपारपूर्वी. काय म्हणतात त्याला? दुपारपूर्वी. आणि PM म्हणजे काय? पोस्ट मेरिडियम. काय म्हणतात त्याला? पोस्ट मेरिडियम. काय म्हणतात? दुपारनंतर किंवा दुपारी. आता AM कुठपर्यंत आणि PM कुठपर्यंत याचा आपल्याला अभ्यास करायचा. आता बघा, एंटी मेरिडियम दुपारपूर्वी. आता लक्षात कसं ठेवायचं? AM आणि PM. ए म्हणजे काय? आधी. एचं करायचं असं, आधी, बरोबर. P म्हणजे काय? पुढे. पुढे. PUDH. सोपं बरं का? असं त्याच्यात नाही, लक्षात ठेवायसाठी ही एक ट्रिक, बरोबर. दुसरी गोष्ट अल्फाबेटचा विचार करायचा. ए म्हणजे अल्फाबेटमध्ये पहिल्यांदा येते, आधी येते. कशाच्या आधी येते? Pच्या. या दोनपैकी अल्फाबेटिकली जर आपण विचार केला, अल्फाबेटिकली काय आहे? हा पण काय येईल रे? आधी येते आणि P नंतर येते. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आधी, 12च्या आधी आणि 12च्या नंतर. 12च्या आधी येणारं AM, 12च्या नंतर येणारं PM. जसं AM म्हणजे आधी, PM म्हणजे पुढे. पण कोणाच्या पुढे? 12च्या पुढे, 12च्या मागे. आता 12च्या मागे जर म्हटलं किंवा पुढे जर आपण पुढेचा विचार करू पहिले, P. या 12 पासून म्हणजे दिवसाच्या 12 पासून तर रात्रीच्या 12 पर्यंत काय असणार आहे आपलं? PM. काय असणार आहे? PM. आणि रात्री 12 पासून पुन्हा रात्री सकाळी पर्यंत ते राहणार आहे AM. आता सध्या आपण दुपारी झाली आहे, दुपारी 2 वाजले. तर दुपार 2 म्हणजे किती वाजले असतील मग? AM का PM? PM. दुपारी 2 म्हणजे PM. आता याच्यापेक्षा खूपच खास गोष्ट तुम्हाला सांगतो जे तुम्ही कधीच विसरणार नाही. बघा, एक सभा होती आपल्या मोहजामध्ये, एक सभा होती आणि त्या सभेला 2 मंत्री येणार होते. एक आपले पंतप्रधान. कोण येणार होते? पंतप्रधान म्हणजे PM. आणि दुसरे येणार होते कृषी मंत्री. कोण? कृषी मंत्री म्हणजे त्याला म्हणतात ॲग्रिकल्चर मिनिस्टर. ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणजे असे PM आणि AM येणार होते. आता पंतप्रधान कोण आहेत आपले? माननीय नरेंद्र मोदी. आणि कृषी मंत्री कोण आहेत केंद्रातले माहिती आहे? शिवराज सिंग चौहान. शिवराज सिंह चौहान, बरोबर. आता हे आहेत. मग हे दोघांची सभा होती. मग काय झालं? त्या सभेला दोघांना सोबतच बोलावलं होतं. काय केलं होतं? कृषी मंत्र्याला आणि प्रधानमंत्र्याला दोघांना सोबतच बोलावलं होतं. परंतु शिवराज सिंग चौहान आधी आले. ॲग्रिकल्चर मिनिस्टर हे 12च्या आधीच आले. कधी आले? 12च्या आधीच आले. आणि आपले पंतप्रधान, त्यांना खूप कामं होते, त्यांचे दौरे होते. प्राईम मिनिस्टर त्यांचे दौरे होते, त्यांना कामं होते. म्हणून ते काय झाले? 12च्या नंतर आले. आणि मग काय झालं?
ॲग्रिकल्चर मिनिस्टर सकाळी आले 12च्या आधी म्हणून AM आणि 12च्या नंतर म्हणजे PM. मोदी कधी आले? दुपारी PM. शिवराज सिंग चौहान कधी आले? AM. ॲग्रिकल्चर मिनिस्टर आधी आले आणि PM पंतप्रधान नंतर आले, म्हणून AM PM असं एक सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजेच काय झालं, आता तुम्हाला जर म्हटलं पंतप्रधान कधी आले रे? दुपारी आले. पंतप्रधान कधी आले? दुपारी आले. दुपारी म्हणजे कोण आहेत ते? PM आहेत. मग ते दुपारी आले. दिवसा 12 पासून तर रात्री 12पर्यंत PM थांबले. आणि हे जे AM आहेत हे AM रात्री 12 पासून तर सकाळी 12पर्यंत थांबले. हे गमतीचा विषय तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. पण आता लक्षात राहायला सोपं चाललं का सांगा मला? बरोबर. हे अँटी मेरिडियन हे लॅटिन भाषेतलं आहे. बरोबर. याचा काही विचार करू नका. फक्त एक लक्षात ठेवा. आता मला सांगा, रात्री 2 वाजले. AM लिहू का PM लिहू? AM. आता मला सांगा, दुपारचे 4 वाजले. काय लिहू? PM. पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर दुपारी येतात, ते रात्रीपर्यंत थांबतात. मग रात्री 10चे लिहिले मी. काय लिहू? PM. कारण का? ते पंतप्रधान आहेत, ते दिवसा 12ला येणार आहेत आणि रात्री 12पर्यंत थांबणार आहेत. आता मी असं करतो, सकाळचे 10. सकाळचे 10 काय लिहू? AM का PM? AM. शिवराज सिंग चौहान रात्री 12ला येणार आणि सकाळी 12पर्यंत थांबणार आहेत. आता मी असं केलं पुन्हा, हे सकाळचे 9:30 आहेत. काय लिहू? आधी. 12च्या आधी AM. दुसरी एक ट्रिक नव्हती का आपली? आधी आणि पुढे. त्याच्यानंतर हे दुपारचे 2 लिहिले मी. पुढे PM. बरोबर. आता पुन्हा याच्यामध्ये 24 ताशी घड्याळ असते एक. आता हे 24 ताशी घड्याळ तुम्हाला कसं कळेल? बघा, आपल्याकडे AM PM 24 ताशी घड्याळ कुठे असते तुम्हाला सांगतो. बरोबर. रेल्वे स्टेशन, विमान किंवा विमानतळ, त्याच्यानंतर दवाखाने, मोठे दवाखाने असतात का नाही, तिथे सुद्धा हे 24 तासी घड्याळ असतात. आता रेल्वे जे आहेत, रेल्वेच्या तिथं आपल्याला कधीही AM PM दिसत नाही. आणि जेव्हा 24 तासी घड्याळ येते तेव्हा AM PMची गरज नसते. 24 तासी घड्याळासाठी काय करतात? रात्रीचे 12 लक्षात घेतात. काय करतात? रात्रीचे 12. मग रात्रीचे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. समजा आपण सकाळचे, इथं सकाळचे 8 झाले. बरोबर. इथं सकाळचे 9, 10, 11. पण पुन्हा 12 वाजत नाहीत. 24 तासी घड्याळामध्ये पुन्हा 12 वाजत नाहीत. मग 12 ऐवजी 1ला काय म्हणतात? 13 वाजले म्हणतात. किती? 13. पण हे कोणते येतात रे? दुपारचे 13. त्याच्यानंतर 14, 15, 16, 17. आता हे जर म्हटलं 4 तर किती येऊन राहिले? 16 वाजले. बरोबर. 16 वाजले म्हणजे समजायचं की दुपारचे 4 वाजले. इथे आता 8 मध्ये किती येतील मग? 16, 17, 18, 19, 20. 20 वाजले जर म्हटलं तर 20 वाजले म्हणजे किती वाजले रे? रात्रीचे 8 वाजले. मग 9, 10, 11. हे 11पर्यंत किती येतील मग? 21, 22, 23. 23 वाजले म्हणजे किती वाजले? रात्रीचे 11 वाजले. आणि 12पर्यंत गेले की झाला पूर्ण दिवस. म्हणजे 24 तासी घड्याळामध्ये रात्रीचे 12 पासून तर 24 तास होईपर्यंत पुन्हा 12 वाजत नाहीत. समजा रात्रीच्या 12 पासून जर पकडलं तर इथे झालं सकाळचे 5, 6, 7, 8, 9, 10. सकाळचे 10 झाले. 10:30ची शाळेची वेळ झाली. 11पर्यंत आपण आलो. 12पर्यंत आलो. दुपारचे सकाळचे मध्यान्हाचे 12 वाजले. परंतु इथे पुढे गेल्याच्यानंतर 1 वाजत नाही. इथे 13 वाजतात.
13 म्हणजे काय झालं, पुन्हा दुपारचं सुरुवात झाली. लक्षात आलं. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, 24 तासी घड्याळामध्ये पुन्हा 12 वाजत नाहीत, एकदाच 12 वाजतात. परंतु या 12वरून काटा दोनदा चालला, घड्याळीचा काटा काय चालला, या 12वरून दोनदा चालला, म्हणजे 12पासून ते इथपर्यंत गेला, मग इथून गेला, परंतु याला 1 नाही म्हटलं, इथं म्हटलं 13, 14, 15, 16, 17, 18, मग रात्रीचे 12. म्हणजे पहिल्या रात्रीपासून सुरू होते तर दिवसाच्या 12पर्यंत, दिवसाच्या 12च्या पुढे गेले की 13 सुरू होते, मग पुन्हा तिथपर्यंत. म्हणजेच 24 तासी घड्याळ. रात्री 12 जर सुरू झालं तर आपण म्हणतो ना 24 तासाचा दिवस आहे. किती? 24 तासाचा. तर हे 24 तासी घड्याळामध्ये आपल्याला लक्षात येते. म्हणून AM PM ची गरज 24 तासासाठी नाही, आणि AM PM ची गरज जी आहे ते आपल्याला 12 तासी घड्याळामध्ये आवश्यक आहे.